जरांगेंच्या मराठा आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा निकालावरती परिणाम होईल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी याबद्दलचा दावा केलाय। लोकसभा निकालाची दिशा ओबीसी समाज ठरवणार असंही तायवाडे यांनी म्हटलंय। मराठा आंदोलन मराठवाड्यातील काही भागांमध्ये झालं असं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे, मात्र ओबीसी आंदोलन हे राज्यभर झालंय असं सुद्धा बबनराव तायवाडे यांनी म्हटलं। सर, काय सांगाल? तुम्ही ओबीसीचा मुद्दा रेटून धरलेला होता, आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मध्ये एक आंदोलनही मराठा आंदोलन सुरू झालेलं होतं, त्यामुळे ओबीसीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरला असं वाटतं? काय अंदाज आहे? माझ्या मते नक्कीच प्रभावी ठरलेला आहे। हे बघा की सुरुवातीपासनं आमचं एक स्लोगन आहे की जो ओबीसी की बात करेगा वो ये देश पे राज करेगा। ओबीसीची ताकद 4 जूनला जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला दिसून येईल। काय वाटतं मग, ओबीसी हे महायुतीच्या बाजूने उभे होते की महाविकास आघाडी, किंवा त्यातही वेगवेगळे जे पक्ष आहेत, घटक पक्ष तिन्हीकडे आहेत, सहसा तिन्हीकडे आहेत, कोणासोबत राहिले असतील? काय असू शकतं? नाही, त्या मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती विचारात घेऊ। मी सांगितलं ना तुम्हाला की जो ओबीसी के हित की बात करेगा, त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचं चित्र हे वेगवेगळं होतं। कुठल्या एका पक्षाच्या मागे संपूर्णपणे समाजाने स्वतःला झोकून दिलेलं नव्हतं, आणि म्हणून ज्या परिसरामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये ओबीसीला मदत करणारा उमेदवार उभा होता, मग तो काँग्रेसचा असो की बीजेपीचा असो, अशा प्रकारच्या ओबीसीमय उमेदवाराला समाजाने साथ दिली, आणि तोच निकाल आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळाला। म्हणजे ओबीसींचं मतं हेच निर्णायक ठरतील? नक्कीच, कारण या महाराष्ट्रातील 60% ओबीसी पहिल्यांदा एकजूट होऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता भविष्यात आम्हाला कोण मदत करू शकतो याचं पूर्ण अवलोकन करून त्यांनी मतदान केले। त्यानंतर मराठा आंदोलनाचा किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत किती प्रभावी ठरला, आणि पर्टिक्युलरली तो कुठल्या कुठल्या भागामध्ये ठरला? कारण काही जे आहेत मराठवाड्यातले जिल्हे आहेत त्यामध्ये तो प्रभावी ठरल्याचं जाणकारांचं नाही, आम्ही जे अवलोकन केलं आहे, असं लक्षात येते की आंदोलनाचा परिणाम बीड, जालना, औरंगाबाद, थोड्या प्रमाणात नाशिक, हे 4 मतदारसंघ जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारसा दिसून आलेला नाही। गेल्यावेळी 42 जागा ज्या महायुतीला मिळालेल्या होत्या किंवा भाजपला होता, त्यात कुठे बदल होईल किंवा तेच कायम राखण्यात यशस्वी होतं? माझं वैयक्तिक मत जर आपण विचारत असेल तर मी आज हेच सांगू शकतो की जे काही चित्र आपण एवढ्या दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे, त्यानुसार महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा एक तरी सीट जास्त घेईल असं चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला सध्या दिसतं आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शेंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।